दरम्यान रायगडचं पालकमंत्री पद मेरिटच्या आधारावर शिवसेनेकडेच राहावं अशी मागणी योगेश कदम यांनी केली आहे। रायगडमध्ये शिवसेनेचे आमदार जास्त आहेत तर राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे, त्यामुळे पालकमंत्री पद शिवसेनेकडे का नाही असा सवाल देखील योगेश कदम यांनी उपस्थित केलाय। डोकेदुखीचा प्रश्न नाही आहे बघा। शेवटी तीन पक्ष घेऊन ज्यावेळेला आम्ही सरकार चालवत असताना असे काही मुद्दे समोर येणं हे साहजिक असतं, परंतु त्याच्यामुळे काय आमच्या महायुतीमध्ये काही मोठा कलेश झाला असाही काही भाग नाही। शेवटी मी काल देखील म्हटलं होतं की आमचे आमदार जास्त आहेत। मागचा भरतशेठ गोगावले यांचा संघर्ष बघता, तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत, भाजपचे एकच आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत। तर अशा वेळेला शिवसेनेला तो जिल्हा मिळावा अशी आमची मागणी। आणि शेवटी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि म्हणून आम्हाला ते पालकमंत्रीपद मिळावं।